नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आज डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. जोरदार पाऊस सुरू आहे. आज आहे रविवार आणि मला करायचं आहे लेमन टी सोबत काहीतरी छान टेस्टी नाश्त्याची रेसिपी. तर आज आपण करणार आहोत रवा आणि बटाटा यांच्यापासून मस्त टेस्टी असे बॉल. हे बॉल कलरफुल जितके सुंदर दिसतात, जेवढे यम्मी दिसतात ना, तेवढेच हेल्दीसुद्धा आहेत आणि अगदी कमीत कमी तेलात बनवून एकदम छान टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो. चला करूया फटाफट सुरुवात. मी 3 प्लेट घेतलेल्या आहेत. प्रत्येक प्लेटमध्ये मी एक एक वाटी रवा घातलेला आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आता त्या 3ही प्लेटमध्ये जो रवा आहे त्याचा आपल्याला डो बनवायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथं उकडलेला जो बीटरूट आहे त्याची प्युरी टाकलेली आहे. त्यानंतर जे आपण पालक पनीरसाठी जो पालक आपण उकडून ब्लांच करून घेतो, पालक प्युरी टाकलेली. तर तुम्ही बघू शकता उकडलेल्या बीटरूटच्या जी प्युरी आहे त्याच्यामध्येच हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. बीट उकडलेलं आहे आणि त्यानंतर त्या बीटमध्ये थोडंसं आलं लसूणची पेस्ट आणि थोडंसं तिखट टाकलं होतं, जेणेकरून ह्या डोला थोडी टेस्ट येईल. अगदी तसंच पालक पनीरसाठी जसं आपण पालक ब्लांच करतो त्याप्रमाणे पालक उकडून त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, थोडेसे जिरे असं बारीक करून ही पण पेस्ट बनवून घेतलेली होती. जो नॉर्मल तिसऱ्या प्लेटमधला जो रवा आहे ना, तो नॉर्मल पाण्याने मी मळून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथं मी 3 वेगवेगळ्या रंगाचे डो बनवून घेतलेले आहेत. एक लाल आहे, एक हिरवा आहे आणि एक आपला नेहमीचा जो पांढरा आहे तो. याच्यामध्ये गाजराची प्युरी टाकली ना केशरी रंगाच्या, तर छानपैकी असा केशरी पिवळसर पण एक डो तयार होतो. तर चला आतलं फिलिंग करायला घेऊयात. त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं तेल. त्यामध्ये मी टाकलेलं आहे चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि हे सगळं मी व्यवस्थित एकसारखं फ्राय झालं की त्यामध्ये मी टाकलेला आहे उकडलेला बटाटा, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित असं छान मॅश करून हलवून तयार झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ओरिगॅनो, त्यानंतर चिली फ्लेक्स आणि बटाट्यासोबतच मी इथे थोडंसं पनीरही टाकलेलं आहे, ग्रेटेड पनीर. पनीरच्या ऐवजी तुम्ही इथं चीजचा पण वापर करू शकता. तर बघा मी इथं हे जे आपलं आतलं जे फिलिंग होतं त्याचं मी व्यवस्थित एक छोटे छोटे गोळे करून घेतले आणि ज्याप्रमाणे आपण पुरणासाठी किंवा मोदकासाठी अशी वाटी बनवतो, एक उंडा बनवतो, अगदी तशाच पद्धतीने मी ह्या सगळ्याचे अगदी छान छान मस्त असे छोटे छोटे बॉल बनवून घेतलेत. त्यामध्ये आपलं बटाट्याचं फिलिंग टाकलेलं आहे आणि वरून या सगळ्याला तिळाचं कोटिंग लावलेलं आहे. तर आपलं जे उकडण्याचं जे भांडं असतं ज्यामध्ये आपण मोदक किंवा वडी उकडतो त्याला मी थोडासा तेलाने ग्रीस केलेला आहे आणि इथे 10 मिनटं वाफ आल्यानंतर यम्मी असे मस्त हेल्दी उकडलेले आपले हे बॉल तयार होतात. हे आहे असेच अगदी आपण खाऊ शकतो, पण याला अजून थोडीशी टेस्ट आणण्यासाठी आणि थोडासा क्रिस्पीनेस आपल्याला आणण्यासाठी मी इथे करणार आहे ते हलक्या तेलावरती फ्राय. तर हे बॉल सगळे गार झाले की आपण काढून घ्यायचे आहेत. पुन्हा मी इथे ठेवलेलं आहे एक फ्राय पॅन, त्यामध्ये टाकलेलं आहे हलकं तेल. तेल टाकून झाल्यानंतर मग त्यामध्ये हे बॉल जसे आपण उकडलेले आहेत ते ॲज इट इज हे बॉल आपण तेलामध्ये टाकणार आहोत. तेलाच्या ऐवजी तुम्ही ते बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता. तर मी इथे हलकंसं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढं क्रिस्पी हवं आहे त्या पद्धतीने आपल्याला हे फ्राय पॅनमध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तयार झालेले आहेत आपले हेल्दी असे यम्मी रवा आणि बटाट्याचे बॉल. एन्जॉय.